हॅलो. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय, बोला. नमो शेतकरीचा 8वा हप्त्याबद्दल जो जी आर निघाला आहे हं, हं. त्यानुसार हा हप्ता शेतकरी बांधवांना केव्हा मिळणार? हो, नक्कीच. आता संपूर्ण शेतकरी बांधव आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर हे फक्त एका जिल्ह्यापुरतं नाहीये, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी कुठेतरी दिलासादायक अपडेट्स आता आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण 2 दिवसांपूर्वी म्हणजे कालच म्हणता येईल आपल्याला, की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात जी-आर निर्गमित करण्यात आलेले आहेत. मग आता या जी-आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, की हा हप्ता नक्की केव्हा शेतकऱ्यांना मिळणार किंवा मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, ही संपूर्ण माहिती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तर राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट. कारण अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण करून देण्यासाठी निधीची जी उपलब्धता हवी असते, तर ती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी जो निधी आहे तो जवळपास 1774 कोटी रुपयांचा निधी असणार आहे. म्हणजे 1774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी हप्ता हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? तर नक्कीच आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, सध्याच्या कालावधीमध्ये म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल होताना आपल्याला पाहायला भेटतो. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, दोन्हीच्या माध्यमातून एक पीएम किसानचा 21वा हप्ता काही शेतकरी बांधवांना भेटला, 20वा हप्ता जास्त शेतकरी बांधवांना भेटला, तर 21व्या हप्त्यामध्ये घट करण्यात आली आणि त्यानंतर 22व्या हप्त्यामध्ये सुद्धा पुन्हा घट करण्यात आली. म्हणजे आपण जर पाहिलं तर ही जी संख्या आहे शेतकरी बांधवांची, ही संख्या कुठेतरी राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल कमी करताना आपल्याला पाहायला भेटते. तर अगदी हा जो प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शेतकरी बांधवांच्या मनामध्ये नमो शेतकरी योजना असेल खूप काही प्रश्न पडलेले आहेत. तर ज्या शेतकरी म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता वितरित केलेला आहे, तर या 21व्या हप्त्यासोबत जे शेतकरी बांधव पात्र ठरले होते, म्हणजे 21वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा मिळालेला आहे, त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना आता नमोचा 8वा हप्ता हा भेटणार आहे. यामध्ये एकंदरीत आपण जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर एकंदरीत 90,42,241 शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित करण्यात आला होता आणि या संपूर्ण 90,42,241 शेतकरी बांधवांना पुन्हा आता एकदा नव्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही 8वा हप्त्याचा लाभ त्यांना भेटणार आहे. किसानचा जो हप्ता भेटला त्या पद्धतीने नमोचाही हप्ता भेटणार आहे. नमोचाही मिळेल ना? हो, बरोबर. आणि 8व्या हप्त्याबरोबर 9वा पण हप्ता मिळणार आहे का आपल्याला? नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आपण सोशल मीडियावरती जी माहिती पाहत होतो त्यामध्ये असं सांगितलं जायचं की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासोबतच आता 9वाही हप्ता शेतकरी बांधवांना दिला जाणार. म्हणजे नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकंदरीत 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार अशी माहिती सोशल मीडियावरती येत होती, आपणही दिली होती. परंतु यामध्ये आपण जर पाहिलं तर जसं की पीएम किसानचा 21वा हप्ता असेल, 22व्या हप्त्याचा कालावधी असेल तर तो संपलेला आहे. अगदी त्याप्रमाणे नमोचा 8व्या हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे. 9व्या हप्त्याचाही कालावधी संपलेला आहे. म्हणून सर्व सोशल मीडियावरती अशी माहिती देण्यात येत होती की आता जर नमोच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे तर मग राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला दोन्ही हप्ते एकत्रच देण्यात येतील, म्हणजे 8वा आणि 9वा. परंतु आता जी काही माहिती आपल्या समोर येते कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून आणि जे काही जी-आर निर्गमित करण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेदरम्यान, तर या माहितीनुसार फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता दिला जाणार आहे सध्या तरी, अशीच माहिती आहे. आणि या 8व्या हप्त्यासाठी जवळपास 1774 कोटींच्या निधीची तरतूद ही राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा वर्ग केला जाईल. म्हणजेच 9व्या हप्त्यासंदर्भात अद्याप तरी कुठलीही माहिती नाहीये. परंतु जसं की नमोच्या 8व्या हप्त्याच्या वितरणास खूप विलंब करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून, त्या पद्धतीने नमोचा 9वा हप्ता मिळण्यास एवढा तरी विलंब होणार नाही अशी तरी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर धन्यवाद.
धन्यवाद मॅडम.